नमस्कार मित्रांनो, मी सचिन राजपूत सचराज तुमच्यासाठी या ठिकाणी काही मुद्दे घेऊन आलो आहे, जे आजकाल खूप गाजत आहेत. ते म्हणजे महामंदीचा मुद्दा, पेट्रोल वाढीचा मुद्दा. जी महामंदी आलेली आहे ती का आली, कशामुळे आली, त्याच्या मागचे कारणं काय, या विषयावर आपण थोडी चर्चा करूयात या ठिकाणी. मित्रांनो, महामंदी जी आली आहे ती इराण आणि अमेरिका यांच्या युद्धामुळे ती आलेली आहे असं आपल्याला जाणवतं आहे. परंतु ती विचारांची जी मंदी आहे त्यामुळे ती मंदी या ठिकाणी आपल्याला जाणवते. ती विचारांची मंदी की कशावरून, की आपण कितीतरी वेळा पाहिलं आहे की अमेरिका कुठल्याही प्रकारे माघार घेऊ इच्छित नाही आहे. कारण अमेरिका हा सर्व शक्तिमान देश आहे, किंवा त्याला ह्या गोष्टीचा भ्रम असल्यामुळे तो कुठल्याही देशाला अणुशक्ती बनवू इच्छित नाही. अणुशक्ती बनवू इच्छित नसल्यामुळे त्याला भीती आहे की इराण जर अणुशक्ती भविष्यात जर तयार होईल तर आपल्याला त्याचा मोठा फटका बसू शकतो आणि आपल्या महाशक्तीचा जो प्रवास सुरू आहे कित्येक वर्षापासून तो कुठेतरी खंडित होऊ शकतो. कारण इराणकडे बऱ्याच प्रमाणात तेल साठे असल्यामुळे इराणच्या सुरक्षेसाठी इराण हा अणुप्रकल्प चालवत आहे. परंतु अणुप्रकल्पामुळे कुठल्याही देशांना कुठलीही भीती नाही, हे आपण अगोदर लक्षात घेऊ. आणि अमेरिका हा किती वेळा कितीतरी गोष्टींवर खोटं बोलत आहे हे आपल्याला जाणीवपूर्वक काही गोष्टी लपवण्यात येत आहेत. परंतु आपण त्या गोष्टींचा सविस्तर विचार करण्याआधी आपल्या भारतातल्या जी परिस्थिती आपल्यावर उद्भवली आहे त्यामागचे मूळ कारणं म्हणजे पेट्रोलचे जे आज हाल होत आहेत, जे पेट्रोलमुळे आपल्याला पेट्रोलचे साठे करायला लागत आहेत, पेट्रोलची जी वाढ झाली आहे पैशांची, त्यामुळे अतिशय वाईट परिस्थिती ही भारतात निर्माण झाली आहे. सिलेंडर असो, पेट्रोल असो, किंवा कुठल्याही प्रकारचे किराणा असो, सोनं असो, सगळ्याच बाबतीत आपल्याला मंदी जाणवते आहे. म्हणून या गोष्टीकडे आपण जर सविस्तररित्या विचार केला तर यामध्ये आपल्याला अमेरिका हा मोठा अविचारी देश असल्याचं जाणवेल. अविचारी यामुळे कारण की इराण अणुशक्ती बनवू शकतो किंवा नाही बनवू शकत हे या मुद्द्यावर बोलण्याचा विषय नाही आहे. परंतु प्रत्येक देश आहे छोटे मोठे ज्यांच्याकडे अणुबॉम्ब आहेत, अणुशक्ती प्रकल्प चालत आहेत, त्यांच्याकडे अणुशक्ती आहे. मग इराणवरच का प्रतिबंध, हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी उद्भवतो की लहान सहान देशांकडे सुद्धा अणुशक्ती प्रकल्प आहेत, अणुबॉम्ब आहेत, अणुसाठा आहे. मग इराणवरच प्रतिबंध का लावावेत, हा मोठा प्रश्न या ठिकाणी उद्भवतो आहे. आणि सगळ्यांनाच विचार करणारा हा प्रश्न आहे की एका देशावर दोन देश अधिक युद्ध लादत आहे. इस्रायल आणि अमेरिका या दोन देशांवर इराण हा हल्ला करतो आहे. परंतु त्याच्या ऐपतीप्रमाणे त्यांनी खूपच चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. परंतु त्याचा परिणाम जो आहे हा पूर्णपणे भारतावर होतो आहे, भारताच्या आर्थिक व्यवस्थेवर होतो आहे, भारताच्या नागरिकांवर होतो आहे, भारताच्या या आपल्या
सुखी आयुष्यावर त्याचा परिणाम होतो आहे. पण याच्यासाठी आपण यावर गांभीर्याने विचार करावा आणि काही गोष्टींना भारत सरकारने पुढाकार घेऊन त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा. आता काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की युद्ध थांबले. पाकिस्तानमध्ये त्याची चर्चा झाली, परंतु चर्चा होऊनही कुठल्याही प्रकारचा मार्ग न निघणं हे अतिशय वाईट आहे. आणि स्पष्टपणे या ठिकाणी आपल्याला जाणवू शकतं की काही स्वार्थापोटी आणि अविचारामुळे आपल्याला या गोष्टींना सामोरं जावं लागतं आहे. महामंदीला आपल्याला तोंड द्यावं लागतं आहे. काही ठिकाणी आपण न्यूज ऐकले असतील की लॉकडाऊनसुद्धा या ठिकाणी सांगण्यात येतो आहे, परंतु ती परिस्थिती उद्भवू नये ही अपेक्षा करू. आणि पुढील काळात आपण या सर्व गोष्टींवर विचार करून यावर आवाज आपला नक्कीच बुलंद करू, जेणेकरून ही जी आता वाईट परिस्थिती आलेली आहे ती आपल्याला नंतर कधीही दिसू नये. आणि जागतिक विचार केला असता आपणही थोडा विचार करा, मला कमेंट करा. माझं जर काही चुकत असेल तर मला सांगा की कुठलाही देश हा आपल्या सुरक्षेसाठी काहीतरी करू शकतो किंवा करू शकत नाही, यावर पण मला आपले विचार अवश्य आहे. परंतु माझ्या मताप्रमाणे जर तुम्ही मला विचाराल तर मी स्पष्ट सांगेल की एखादा देश किंवा एखादं घर आपण म्हणू शकतो ते स्वतःच्या सुरक्षेसाठी काहीही करू शकतं. म्हणून अणुप्रकल्प हा विरोधाचा भाग नसावा असं मला वाटतं, कारण प्रत्येक देशाकडे स्वतःच्या सुरक्षेचा अधिकार आहे. आणि त्या सुरक्षेच्या अधिकाराखातर जर कोणी आपल्या घराला कंपाऊंड करत असेल तर त्यात कोणाचाही काहीही अधिकार नाही असं मला वाटतं. माझं जर काही चुकत असेल, माझी माहिती जर काही चुकत असेल तर मला नक्कीच कमेंट करा. आणि ह्या विषयावर प्रत्यक्ष आपलं सत्य मत या ठिकाणी मला जाणून घ्यायला आवडेल. आपण भेटूच. परिस्थितीवर आपली नजर आहे आणि परिस्थितीचा आढावा घेऊन आपण पुढील व्हिडिओमध्ये याबद्दलची आणखी माहिती आणि याबद्दलचा आणखी काहीतरी मार्ग निघतो का यावर विचार करू. परंतु आपले मत माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आणि माझ्याकडून जर काही चुका झाल्या असतील, काही माहिती अपूर्ण असेल तर मला नक्कीच कमेंट करा, जेणेकरून मी पुढच्या व्हिडिओला त्यामध्ये सुधारणा करून आपल्यासमोर पुन्हा एकदा या ठिकाणी येईल. ओके मित्रांनो, परिस्थितीकडे लक्ष ठेवा आणि स्वतःची काळजी घ्या, परिवाराची काळजी घ्या, आसपासच्या लोकांची काळजी घ्या. कारण परिस्थिती बिकट होण्याआधी स्वतःला सावरणं अतिशय गरजेचं आहे.